माता अनुसूयाची महान कथा। नमस्कार मित्रांनो, माता अनुसूया ही ऋषी अत्र्यांची पत्नी होती, ज्यांना देवतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे। आज आपण त्याच देवी अनुसूयाची महान कथा ऐकणार आहोत। त्यामुळे ही कथा अर्ध्या मनाने ऐकण्याची चूक करू नका, कारण अर्ध्या मनाने ऐकल्याने पाप देखील होऊ शकते। चला तर मग विलंबन करता कथा सुरू करूया। एकदा देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना त्यांच्या पतींच्या भक्तीचा अभिमान वाटू लागला आणि या देवी आपापसात भांडू लागल्या। तेव्हा देवाने पाहिले की या तिन्ही देवी खूप अहंकारी झाल्या आहेत, म्हणून त्यांनी देवर्षी नारदांच्या मनात त्यांचा अहंकार मोडण्याचा विचार केला। देवाने नारदांच्या मनात या तिन्ही देवतांचा अहंकार मोडण्याची कल्पना ठेवताच नारदजींनी आपले कार्य सुरू केले। सर्वप्रथम ते देवी लक्ष्मी जी जवळ गेले आणि नारायण नारायणाचा जप करू लागले। मग देवी नारदांना येताना पाहून देवी आनंदाने नारदांशी बोलू लागली, या नारदजी, वैकुंठात आपले स्वागत आहे। तेव्हा नारदजींनी लक्ष्मीला प्रणाम केला आणि म्हणाले, हे माते, आम्ही भगवंताच्या इच्छेनुसारच इकडे तिकडे फिरत राहतो। आपले शरीर आपल्या नियंत्रणात नाही, तो केवळ देवाचा भ्रम आहे आणि तो जिथे निर्देश करतो तिथे आपण जातो। मग नारदजींचे असे शब्द ऐकून देवी लक्ष्मी हसली आणि हसत हसत नारदजींना म्हणू लागली, हे देवर्षी, तुम्ही कुठून आला आहात आणि आज काय बातमी आणली आहे? तेव्हा नारदजी म्हणाले, हे आई, मी तुला काय सांगू, मला बोलण्यात थोडा संकोच वाटतो। जर तुमची परवानगी असेल तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन। तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे देवर्षी नारद, संकोच न करता सांग। नारदजी म्हणाले, आज मी फिरत फिरत चित्रकूटकडे निघालो। त्यानिमित्ताने मी महर्षी अत्र्यांच्या आश्रमात गेलो। तिथे त्यांच्या पत्नी अनुसूयाचे दर्शन घेऊन धन्य झालो। आज या जगात माता अनुसूया सारखी भक्ती करणारी दुसरी स्त्री नाही। तिच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे तिने एका धारेने गंगा नदी प्रकट केली होती, जी आज मंदाकिनी या नावाने प्रसिद्ध आहे। मी आजपर्यंत अनेक स्त्रिया पाहिल्या आहेत, पण तिच्या एवढी एकही स्त्री मी कुठेही पाहिली नाही। मग नारदजींचे असे शब्द ऐकून देवी लक्ष्मी यांना वाईट वाटले आणि ती विचार करू लागली, तुम्ही माझ्या कुटुंबातील असूनही ते माझ्यासमोर अशा गोष्टी बोलत आहे, माझा अपमान करत आहे। तेव्हा देवी लक्ष्मी नारदांना विचारू लागते, हे देवर्षी, तू अनुसूयेच्या पतीवरच्या भक्तीची खूप प्रशंसा केली आहेस। मी त्याचे नावही ऐकले आहे, पण मला सांग, ती माझ्यापेक्षाही मोठी आहे का? तेव्हा नारदजींना देवी लक्ष्मीचे मत बदलावे लागले। ते म्हणाले, हे माते, तुमची हरकत नसेल तर मी याचे उत्तर देईन। तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते निर्भयपणे बोलू शकता, त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही। तेव्हा नारदजी ठामपणे म्हणू लागतात, हे माता, सत्य हे आहे की देवी अनुसूया यांच्याकडे काही नाही। हे ऐकून लक्ष्मीचा चेहरा पडला। त्यांना नारदजींकडून अशा उत्तराची अपेक्षाही नव्हती। तेव्हा देवी लक्ष्मी नारदांना म्हणाली, ठीक आहे नारद, खरी भक्त स्त्री कोण आहे हे काळच सांगेल। नारदजींना विसंवादाची बीजे पेरायची होती, म्हणून त्यांनी ते केले। लक्ष्मी देवीच्या मनात अनुसूयाविषयी मत्सराची भावना निर्माण झाली। मग देवी लक्ष्मी काही बोलायच्या आधीच नारदजी कैलासाकडे निघाले। इकडे भगवान विष्णू यांनी देवी लक्ष्मीला गप्प बसलेले पाहिले आणि विचारू लागले, आज काय झाले आहे? तुम्ही दुःखी का दिसत आहात? तुझ्या दुःखाचे कारण सांग। तेव्हा देवी लक्ष्मी म्हणू लागली, महाराज, आजपर्यंत मी तुमच्याशी प्रत्येक गोष्टीत सहमत आहे। तुम्हाला कधीच काही मागितले नाही, पण आज तुम्हाला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, काय आहे ते सांग। आधी ऐकताच हो कसे म्हणता येईल? मग लक्ष्मीजी म्हणू लागल्या, काहीही असो, आज तुम्हाला माझी आज्ञा मानावीच लागेल। तुम्ही हो म्हणालात तरच मी माझे म्हणणे सांगेन। आज मला तुमचे प्रेम पाहायचे आहे। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, तुझी जी इच्छा असेल ती मी नक्कीच पूर्ण करीन। तेव्हा देवी लक्ष्मी आनंदाने म्हणू लागली, हे देवा, तुला अनुसूया देवीची सती तोडावी लागेल, ही माझी इच्छा आहे। तुम्ही तिच्याकडे जा आणि अनुसूया देवीच्या पवित्रतेचा धर्म मोडून टाका, म्हणजे मी जगातील सर्वोत्तम पवित्र स्त्री बनू शकेन। देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू मनात म्हणू लागले, हे देवी, अनुसूया देवीचे पावित्र्य भंग करण्याची ताकद आमच्यात कुठे आहे? आणि हे सर्व नारदांनीच केले आहे वाटते। तेव्हा भगवान विष्णू म्हणू लागले, एवढेच ना, आम्ही आताच निघतो आणि ते काम पूर्ण होईपर्यंत परतणार नाही।
हे ऐकून देवी लक्ष्मीला खूप आनंद झाला। इतक्यात नारायण नारायणाचा जप करत नारदजी कैलास पर्वतावर पोहोचले। तिथे देवी पार्वती एकटी बसून पूजा करत असते। नंतर काही काळाने नारदजींना पाहून त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रसादात मोदक दिला। मोदकाचा प्रसाद खाल्यानंतर नारदजी म्हणू लागले, हे माते, हा मोदक अमृताचा बनलेला दिसतो, खूप चविष्ट आहे, पण भगवती अनुसूयाच्या ठिकाणी जशी प्रसादाची चव होती तशी तुमच्या या प्रसादात नाही। मग नारदांचे हे म्हणणे ऐकून पार्वतीजी मनात म्हणू लागल्या, अरे मी यांना खूप प्रेमाने मोदक दिले आणि ते म्हणतात की ते अनसुयेच्या लाडूच्या बरोबरीचेही नाही। देवी पार्वती क्रोधित होऊन नारदांना म्हणाली, हे नारद, तुम्ही काय म्हणताय? ही अनुसूया कोण आहे, जिच्या लाडूची तुम्ही इतकी स्तुती करीत आहात? तेव्हा नारदजी म्हणू लागले, हे देवी, अनुसूया ही महर्षी अत्र्यांची पत्नी आहे। आज या जगात तिच्यासारखी भक्त स्त्री दुसरी नाही। तेव्हा देवी पार्वतीने भर दिला आणि विचारले की देवी अनुसूया माझ्यापेक्षाही पतिव्रता आहे। हे नारदा, मला खरे सांग, मी सर्वात श्रेष्ठ आहे की अनुसूया? नारदजींनी देवी पार्वतीकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाले, माते, मला कमी जास्त माहीत नाही, पण मला हे नक्की माहीत आहे की तुझ्या पतीवरील तुझी भक्ती तिच्या तुलनेत कमी आहे। हे ऐकून देवी पार्वती क्रोधित झाली आणि भगवान शंकराकडे धावत गेली आणि म्हणू लागली, हे स्वामी, तुम्ही म्हणता मी माझ्या पतीची भक्त आहे, मी मुकुटमणी आहे, माझ्यासारखा माझ्या पतीचा भक्त जगात दुसरा कोणी नाही। तेव्हा शिवजी म्हणाले, हो प्रिये, यात काही शंका आहे का? तेव्हा देवी पार्वती म्हणू लागली, हे स्वामी, आतापर्यंत मला काही शंका नव्हती, पण आज या नारदांनी मला संशयात टाकले आहे। नारद म्हणतात की महर्षी अत्र्यांची पत्नी अनुसूयाच्या तुलनेत माझी पतीवरील भक्ती फिकी पडली आहे। आणि हे ऐकून महादेव हसले आणि म्हणाले, नारदांना माझ्याकडे घेऊन या। तेव्हा देवी पार्वतीने आजूबाजूला पाहिले आणि नारदजींनी ते ठिकाण सोडल्याचे दिसले। देवी पार्वती म्हणू लागली, हे देवा, नारद गेले, पण तुम्हीच मला सांगा, नारदांनी खरे सांगितले आहे का? अनुसूया देवी माझ्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे का? तेव्हा महादेव म्हणू लागले, हे प्रिय नारद बरोबर म्हणतात की तू अनुसूया देवीशी साम्य करू शकत नाहीस। हे ऐकून देवी पार्वतीने भगवान शंकराचे पाय धरले आणि दुःखी मनाने म्हणू लागली, हे स्वामी, जेव्हा तुम्ही अनुसूयेची पतीवरील भक्ती मोडून मला जगातील सर्वोत्तम पत्नी बनवाल तेव्हाच मी तुमचे हे चरण सोडेन। तेव्हा भोलेनाथ म्हणाले, हे देवी, आम्ही नक्कीच प्रयत्न करू, पण तुम्ही काही विघ्न निर्माण करू नका। शिवजी म्हणू लागले, हे प्रिया, आता माझे पाय सोड, मी आता त्या कामाला जात आहे। मग देवी पार्वतीने भगवान शंकराचे पाय सोडले। मग शिवजी महर्षी अत्र्यांच्या आश्रमाकडे निघाले। आता येथे नारायण नारायणाचा जप करीत नारदजी ब्रह्मलोकात पोहोचले आणि तेथे देवी सरस्वतीने नारदजींचे स्वागत केले आणि म्हणाल्या, हे नारद, तू आम्हाला विसरत चालला आहेस, यावेळी तू खूप दिवसांनी आला आहेस। तेव्हा नारदजी म्हणतात, हे माते, आज मी पृथ्वीवर एक अद्भुत दृश्य पाहिलं आहे, ज्यावर महर्षी अत्र्यांची पत्नी अनुसूया यांच्या पतीच्या भक्तीचा मोठा प्रभाव आहे। सर्व ऋषीमुनी आले आणि तिची स्तुती करू लागले की तिच्या पती इतकी भक्त जगात दुसरी कोणी नाही। मग नारदांचे हे शब्द ऐकून देवी सरस्वतीला क्षणभर राग आला आणि ती म्हणाली, हे नारद, ती माझ्यापेक्षा आपल्या पतीची भक्त आहे का? तेव्हा नारदजी म्हणू लागले, आई, मी हे कसे बोलू शकतो? माझी आई फक्त आई आहे, ती माझ्यासाठी सर्वोत्तम आहे। पण सर्व ऋषी म्हणत आहेत की देवी अनुसूयापेक्षा पतीची भक्त कोणीही नाही। हे ऐकून देवी सरस्वती यांना खूप काळजी वाटू लागली आणि ती नारदांना म्हणाली, लवकर जा आणि तुमच्या वडिलांना बोलावून घेऊन ये। नारदजी पटकन ब्रह्माजवळ पोहोचले। नारदजींनी ब्रह्माजींना माता सरस्वतीचा संदेश सांगितला, हे परमपिता, मातेने तुम्हाला पटकन बोलावले आहे। मग ब्रह्माजी लगेच देवी सरस्वतीकडे आले। ब्रह्माजी आल्याबरोबर देवी सरस्वतीने त्यांना विचारले, हे स्वामी, आजकाल या जगात आपल्या पतीची सर्वात जास्त भक्त कोण आहे? तेव्हा ब्रह्माजींनी आश्चर्याने विचारले, हे देवी, यावेळी हा प्रश्न विचारण्याचे कारण काय? मग देवी सरस्वती म्हणते, कारण काहीच नाही देवा, आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या। तेव्हा ब्रह्माजी म्हणू लागले, हे प्रिये, या जगात तुझ्यापेक्षा पतीची भक्ती करणारी दुसरी कोणती स्त्री असू शकते? आपण सर्वात महान पत्नी आहात। मग देवी सरस्वती म्हणू लागली, महाराज, असे बोलू नका,
खरे सांगा, मी ऐकले आहे की ऋषी महर्षी अत्र्यांची पत्नी अनुसूया यांना जगातील सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून संबोधतात. हे ऐकून भगवान ब्रह्मदेवाला थोडी काळजी वाटली आणि ते मनातल्या मनात हस्त विचार करू लागले. स्त्रियांमध्ये मत्सराची भावना सहज येते, पण हे खरे आहे की देवी अनुसूया इतकं कोणीही पतिप्रती भक्त नाही. देवी सरस्वतीचे बोलणे टाळण्यासाठी ब्रह्माजी म्हणू लागले, हे प्रिये, हे तुला हे कोणी सांगितले? मग देवी सरस्वती इकडे तिकडे पाहू लागली आणि नारदजी तिथून निघून गेल्याचे दिसले. मुलाने आपल्या आईवडिलांचे संभाषण कधीही ऐकू नये म्हणूनच तो शांतपणे तिथून निघून गेला. नारदांना पाहता सरस्वती देवी ब्रह्माजींना म्हणू लागली, हे परमेश्वरा, मला हे नारदांनी सांगितले आहे, परंतु ते खरे आहे की नाही ते मला सांगा. तेव्हा ब्रह्माजी संकोचून म्हणाले, हे सत्य आहे, हे मान्य करा, पण तुम्हाला कशाला काळजी वाटत आहे? तेव्हा देवी सरस्वती क्रोधित झाली आणि म्हणाली, हे बघा, तुम्ही काहीही करा, पण त्या अनुसूयेच्या पतीवरील भक्तीचा धर्म तोडा, नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. मग देवी सरस्वतीचे असे शब्द ऐकून ब्रह्मदेव थोडे अस्वस्थ झाले आणि म्हणाले, ठीक आहे, मी आता जाऊन ते कार्य पूर्ण करेन. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव मंदाकिनी नदीच्या तीरावर असलेल्या महामुनी अत्रीच्या आश्रमात पोहोचले आणि एकमेकांकडे पाहून नमस्कार करत तिघांनीही भेटीचे कारण सांगितले. तेव्हा देव म्हणाले, आपण तिघेही वेश धारण करून अनुसूया देवीच्या आश्रमात जाऊन अनुसूयाच्या पतीवरील भक्तीची परीक्षा घेऊ. मग सर्वांनी हे प्रकरण मान्य केले आणि लगेचच ऋषीचा वेश धारण केला आणि तिन्ही देव ऋषींचा वेश धारण करून अनुसूयेच्या आश्रमाजवळ पोहोचले. त्यावेळी महर्षी अत्री आश्रमात नव्हते. देवी अनुसूया एकट्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या तीन ऋषींना आश्रमात येताना पाहिले आणि त्यांना कंदमुळे आणि फळे खायला दिली, पण त्या ऋषींनी ते स्वीकारले नाही. तेव्हा देवी अनुसूया म्हणाली, हे महात्म्यांनो, मी असा काय अपराध केला आहे की तुम्ही माझी पूजा स्वीकारत नाही? तेव्हा ते तिन्ही देव म्हणाले, हे देवी, तू आम्हाला वचन दिलेस तरच आम्ही तुझी पूजा स्वीकारू, अन्यथा नाही. अनुसूया देवी म्हणाली, हे ऋषी मुनींनो, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे प्राणत्याग करूनही स्वागत केले पाहिजे, म्हणून जी काही तुमची इच्छा असेल आणि जे काम तुम्हाला आनंद देईल ते काम मी तुमच्यासाठी नक्कीच करीन. मग अनुसूया देवी असे म्हणताच तिन्ही ऋषी म्हणू लागले, हे देवी, नग्न होऊन तू आमचा पाहुणचार कर, हीच आमची इच्छा आहे. हे ऐकून अनुसूया देवी आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की असा अन्यायकारक प्रस्ताव मांडणारा हा ऋषी आहे की ऋषीच्या रूपात दुसरेच कोणीतरी आहे. तेव्हा देवी अनुसूयाने तिच्या दिव्य दृष्टीने सर्व काही पाहिले आणि तिला समजले आणि मग म्हणू लागली, हे ऋषीमुनी, मी जर खरी पतिव्रता स्त्री असेल आणि जर मी स्वप्नातही अनोळखी व्यक्तीचा कधी विचार केला नसेल तर हे तिन्ही ऋषी 6 महिन्यांची दूध पिणारी मुले होऊ दे. मग अनुसूया देवीने हे सांगताच तिन्ही ऋषी 6 महिन्यांचे बाळ झाले आणि नंतर देवी अनुसूया हिने विवस्त्रित होऊन त्या तिघांना आपले दूध पाजले आणि झोपवले. तेवढ्यात महान ऋषी अत्री त्या ठिकाणी आले आणि घरातील त्या 3 लहान मुलांना पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, हे देवी, ही 3 अत्यंत सुंदर आणि मनमोहक मुले कोणाची आहेत? तेव्हा देवी अनुसूया म्हणाली, हे देवा, ही तुमचीच मुले आहेत. देवानेच तुला वरदान दिले आहे. अत्री ऋषींनीही आपल्या समर्थ सामर्थ्याने पाहिले आणि त्यांनाही संपूर्ण रहस्य समजले. आता तिन्ही देव मुलांच्या रूपात खेळू लागले. आई अनुसूयाने त्यांना जेवू घातले आणि त्यांच्यावर प्रेम केले. तिन्ही मुले त्यांच्या आईसोबत खूप आनंदाने खेळू लागली. इकडे बरेच दिवस उलटून गेले तरी त्यांचे पती परतन आल्याने तिन्ही देवींना काळजी वाटू लागली. तेव्हा तिन्ही देवी आपापल्या ठिकाणाहून बाहेर पडून आपल्या स्वामीचा शोध घेण्यासाठी पृथ्वीवर आल्या. सुदैवाने तिन्ही देवी चित्रकूटमध्ये भेटल्या आणि तिथे त्यांनी एकमेकांना आपली व्यथा सांगितली. लक्ष्मीजींनी देवी पार्वतीला विचारले की तुला सती अनुसूया बद्दल कोणी सांगितले? तेव्हा देवी पार्वती म्हणाली, नारदांनी मला सांगितले. मग देवी सरस्वती सुद्धा म्हणाली, नारदांनी माझे कान भरले आहे. लक्ष्मी देवी सुद्धा म्हणाली, नारदांनीच आपल्या तिघांना यात अडकवले आहे. मी या सगळ्यांचा जाब नारदांना विचारेन. तेवढ्यात नारदजी त्याच ठिकाणी प्रकट होतात आणि त्यांनी तिन्ही देवतांना दुरूनच नमस्कार केला. तिचा राग दाबून देवी लक्ष्मी म्हणाली, नारद, तुम्ही योग्य वेळी आला आहात. तेव्हा नारदजींना त्या तिघांचाही राग समजला आणि म्हणाले,
हे देवींनो, माझा विधी चालू आहे, म्हणूनच मी काही काळ कोणाशीही बोलत नाही. असे बोलून नारदजी तिथून निघून गेले. नारदांना जाताना पाहून तिन्ही देवी घाबरल्या आणि अतिशय मृदू स्वरात म्हणू लागल्या, हे नारद, तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ आहे, येथून जाऊ नका. मग देवी लक्ष्मी म्हणू लागली, तुम्हाला नक्कीच माहीत आहे की तिन्ही देव कुठे गेले आहे. तेव्हा नारदजी बोट दाखवत म्हणाले, पहा, तो भगवती अनुसूयेचा आश्रम आहे. ते 3 देव एकाच आश्रमात खेळत आहेत. देवी पार्वती म्हणू लागली, हे नारद, आम्हाला या आश्रमात जायचे आहे. हे सर्व तुला माहीत आहे, आम्ही येथे कसे जावे. देवी भगवती अनुसूया आमच्यावर रागावणार तर नाही ना. आम्हाला तिची खूप भीती वाटते. तेव्हा नारदजी म्हणाले, हे मातांनो, तुम्ही चुकूनही आश्रमात पाऊल ठेवू नका, नाहीतर देवी अनुसूया तुम्हा तिघींना भस्म करून टाकतील. हे ऐकून तिन्ही देवी घाबरल्या आणि म्हणाल्या, हे नारद, आता चेष्टा करू नका, सगळं खरं खरं सांगा. मग नारदजी हस्त बोलू लागले, अहो मातांनो, हे तिघीही म्याव करत आहेत. तिघीही अवाक आहेत. तिघेही दूध पितात आणि हसतात. जिथे अनुसूया देवी त्यांना बसवते तिथे ती बसतात. आता तुम्ही तिघांनीही आपापल्या पतीची आशा सोडून द्या. 20 वर्षांनी ते तिघे मोठे झाल्यावर अनुसूया देवी त्यांचे लग्न लावून देतील. तेव्हा देवी लक्ष्मीजी म्हणाल्या, आता आम्ही अनुसूया देवीला ओळखले. तिच्यासारखी या जगात दुसरी सती नाही. परंतु आमच्या मनात हे सर्व विष तुम्ही पेरले आहे. आता तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो. पण आता सांगा, आम्ही आमच्या पतींना कसे भेटू शकतो. तेव्हा नारदजी म्हणाले, आता मी योग्य ठिकाणी आलो आहे. पश्चातापाने सर्व पापे धुवून जातात. आता एकच उपाय आहे. तुम्ही सर्वजण अनुसूया देवीच्या आश्रयाला जा. तिथे ती तुमचे दुःख दूर करू शकते. त्यानंतर तिन्ही देवी माता अनुसूयाच्या आश्रमात गेल्यावर त्यांना तिन्ही देव मुलांच्या रूपात खेळताना दिसतात. देवी अनुसूया त्या ठिकाणी नव्हती. ती आंघोळ करायला गेली होती. तेव्हा लक्ष्मी भगवान विष्णूंकडे पाहून म्हणाली, हे स्वामी, तू का नाटक करत आहात. कृपया करून परत या. तेव्हा देव तिथून हात हलवतात. तिन्ही देव माता अनुसूयाच्या तपश्चर्येचा प्रभावाखाली होते, म्हणूनच तिला विचारल्याशिवाय ते येऊ शकले नाही. मग काही वेळाने अनुसूया देवी त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून तिन्ही देवी तिच्या समोर उभ्या राहून हाक मारू लागतात, माते, आम्ही तुमच्या झोपडीच्या आत यावे का. तेव्हा देवी अनुसूयाने त्यांना विचारले, हे देवी, तुम्ही कोण आहात आणि येथे का आला आहात. तिन्ही देवी दयाळू स्वरात म्हणाल्या, आम्ही तुमच्या मुलांच्या पत्नी आहोत. तेव्हा देवी अनुसूया म्हणाली, तुमच्याच घरात येण्यासाठी काय विचारायचे आहे. आत या, हे तुमचेच घर आहे. हे ऐकून तिन्ही देवी लाजून झोपडीत गेल्या आणि माता अनुसूयाला नमस्कार करू लागल्या. तेवढ्यात अत्री ऋषी त्या ठिकाणी आले. त्यामुळे ऋषींना पाहून तिन्ही देवींनी डोक्यावरून ओढणी टाकून स्वतःला झाकत बाजूला केले. ऋषींनी देवी अनुसूयाला विचारले, देवी, या 3 स्त्रिया कोण आहेत. तेव्हा अनुसूया माता म्हणाली, हे स्वामी, या आपल्या सुना आहे. ती आपल्या पतीला भेटायला आली आहे. तेव्हा मुनिवर म्हणू लागले, हे देवी, तू महान चमत्कार घडवत आहेस. तुझी मुले अजून ते 6 महिन्यांचेही झाले नाही आणि तुला सून झाली. मुलगे हाताएवढे मोठे आणि सुना 5 हात मोठे असणे ही काय विचित्र गोष्ट आहे. मग देवी अनुसूया म्हणू लागली, स्वामी, यात चूक काय. एक म्हण आहे की मुलापेक्षा मोठी असलेली सून मोठे भाग्य आणते. आमची मुलेही एक दिवस मोठी होती. हे ऐकून अत्री ऋषी हसले आणि त्यांना सर्व रहस्य समजले. त्यानंतर तिन्ही देवींनी सती अनुसूयाची क्षमा मागितली. हे देवी, आम्हाला क्षमा कर. आमच्याकडून मोठी चूक झाली आहे. आता आम्हाला आमचे पती परत करा. तेव्हा देवी अनुसूया म्हणाली, मी कुठे नकार देत आहे. तुम्ही आपापल्या पतीला घेऊन जा. ते तिथे झोपलेले आहे. नंतर तिन्ही देवी म्हणाल्या, माते, आता आम्हाला आमची लाज वाटू लागली आहे. आम्हाला लज्जित नका करू. जगात आमचे हसू नका करू. तेव्हा तिन्ही देवींचे दुःख पाहून माता अनुसूयाचे हृदय हेलावले आणि तिने आपल्या समर्थ सामर्थ्याने तिन्ही बालकांना पुन्हा पूर्वीच्या रूपात आणले आणि तिन्ही देव आपापल्या रूपात परत येऊन उभे राहिले. तेव्हा देवी अनसूयेने त्या सर्वांना प्रणाम करून त्यांची पूजा केली आणि माता अनसूयेच्या उपासनेने तिन्ही देव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी अनसूयेला वरदान मागितले. तेव्हा देवी अनुसूया म्हणाली, जर तुम्ही तिन्ही देव माझ्यावर प्रसन्न असाल तर मला हे वरदान द्या
की तुम्ही तिघेही माझे पुत्र व्हा। तेव्हा तिन्ही देवांनी तथास्तु म्हटले आणि सांगितले की आपण तिघेही आपापल्या अंशात येऊन तुझे पुत्र म्हणून प्रकट हो। त्यानंतर तिन्ही देवातून भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला। अशा प्रकारे तिन्ही देवांनी अनुसूया देवीला वरदान दिले आणि आपल्या पत्नीला विचारू लागले, आता मला सांग, जगात खरी पतिव्रता नारी कोण आहे? तिन्ही देवी लाजून म्हणाल्या, फक्त भगवती अनुसूया पतीच्या भक्तीत श्रेष्ठ आहे, जगात तिच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही। तिन्ही देवींनी अनुसूया देवीला वरदान दिले की जो कोणी सकाळी अनुसूया देवीचे स्मरण करेल त्याच्या जीवनात धन, बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे माता अनुसूया संपूर्ण जगात सर्वोत्तम पत्नी आहे। तर आपल्याला ही कथा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा।